नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस सिरीज आणि या सिरीजमध्ये आपण विज्ञान विषयामधील भौतिकशास्त्र बघत आहोत आणि भौतिकशास्त्राचे या अगोदर आपण ऑलरेडी 6 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. त्याचे न्यूमेरिकलसुद्धा बघितलेले आहेत. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ते न्यूमेरिकल्स आणि ते जे चॅप्टर आहेत त्यांनी बघितले नसतील त्यांनी आपल्या रेल्वे भरती विज्ञान या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्यामध्ये ते सर्व व्हिडिओ बघून घ्यायचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही आहे त्यांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा, काल आपण दोन्ही हा चॅप्टर चालू केला होता. दोन्ही या चॅप्टरचा आपण दुसरा पार्ट बघत आहोत आता. तर बघा, दोन्ही या चॅप्टरमध्ये आपण ध्वनीची निर्मिती कंपनामुळे होते. ध्वनी या अनुतरंग असतात. त्याचबरोबर अनुतरंग आणि अवतरंगामध्ये काय डिफरन्स असतो हा आपण बघितलं. आणि त्याचबरोबर काही आपण व्याख्यांच्या कन्सेप्ट बघितल्या ज्यामध्ये तरंग लांबी, ॲम्प्लिट्यूड म्हणजेच आयाम, फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता ह्या बघितल्या. आता त्याची व्याख्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि पुढचे जे काही कन्सेप्ट आहेत, पीच असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी स्थायूंचा आवाज, स्थायूमध्ये, द्रवामध्ये आणि वायूमध्ये ध्वनीचा वेग किती असतो किंवा कोणत्या याच्यामध्ये जास्त असतो, अधिक किती कमी असतो किंवा काय असतो, हे सर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, पहिली कन्सेप्ट येते, पहिली व्याख्या येते ध्वनी तरंगाची वैशिष्ट्य. ध्वनी तरंगाची वैशिष्ट्य म्हणजे आपण कालच बघितलं संपीडन आणि विरलन. संपीडन आणि विरलन म्हणजेच कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन. जिथं स्प्रिंग दाबली म्हणजे काय, कॉम्प्रेशन आहे म्हणजेच काय, तिथं संपीडन आहे. स्प्रिंग सोडली म्हणजे काय, विरलन आहे. म्हणजे दोन्ही तरंग निर्माण होताना कणांची गर्दी असणारे भाग जेथे घनता व दाब उच्च असतो त्यास संपीडन असे म्हणतात. म्हणजे स्प्रिंग दाबल्यामुळे तिथं घनता आणि प्रेशरसुद्धा काय झालं, उच्च झालं, म्हणून तो भाग झाला, त्याला काय म्हणतात, संपीडन. ठीक आहे. आता ज्या भागात कण एकमेकांपासून विखुरलेले असतात त्यांना काय म्हणतात, विरलन असे म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, रेअरफॅक्शन. काल आपण असं बघितलं, असं एकदम जवळपास होतं आहे ना, आणि त्यानंतर थोडंसं असं होतं. म्हणजे हा जवळपासचा भाग काय झाला, संपीडन झाला. आणि हा थोडासा सुटसुटीत भाग हा काय झाला, विरलन झाला. ठीक आहे. त्याची तुम्हाला व्याख्या पण कालच सांगितली होती. त्यापुढची कन्सेप्ट येते तरंग लांबी, वेवलेंथ. म्हणजे काय, दोन लगतच्या संपीडनामधील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंग लांबी असे म्हणतात. कालच आपण बघितलं, हे पहिलं संपीडन आहे, नंतर विरलन आहे, परत संपीडन येईल आहे ना, परत विरलन येईल, परत संपीडन येईल, परत विरलन येईल, परत संपीडन येईल, अशा पद्धतीनुसार. तर दोन लगतचे संपीडन म्हणजे इथून पासून तर इथूनपर्यंतचे जे अंतर आहे याला आपण काय म्हणतो, तरंग लांबी. किंवा दोन विरलनामध्ये लगतचे जवळपासचे असणं पाहिजे. बघा, हा विरलन आणि हा विरलन याच्यामधला अंतर जे आहे, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, तरंग लांबी असे म्हणतो. कालच तुम्हाला मी सांगितलं, तरंग लांबी जी आहे ती कशामध्ये मोजतात, लांबी आहे म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला माहीत आहे मीटरमध्ये मोजतील. आणि ते तरंग लांबी जी आहे, ग्रीक अक्षर लॅम्डा असं चिन्ह असते तरंग लांबी दाखवण्यासाठी. लॅम्डा या चिन्हाने तरंग लांबी दाखवतात. तरंग लांबी मोजतात मीटरमध्ये आणि दाखवतात लॅम्डा या चिन्हाने. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे वारंवारता, फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय, घनतेचे उच्चतम किमतीपासून कमीत कमी किमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किमतीपर्यंत होणारा बदल म्हणजेच एक आंदोलन घडवतो. म्हणजेच काय, की एक आंदोलन केव्हा घडते, की घनता उच्चतम किमतीपासून कमीत कमी किमतीपर्यंत येईल आणि परत कमी किमतीपासून उच्चतम किमतीपर्यंत जाईल, तेव्हा आपलं एक आंदोलन म्हणजे एक ऑसिलेशन होते. म्हणजे बघा, इथून पासून घनता वरती गेली म्हणजे जास्तीत जास्त किमतीवरती आली, परत खाली आले म्हणजे कमीत कमी किमतीवरती आली. म्हणजे हा जो पार्ट झाला हा काय झाला, एक आंदोलन काय झाला, एक आंदोलन. त्याला आपण एक ऑसिलेशन असं म्हणतो. आणि ते एका सेकंदामध्ये किती होते, ठीक आहे, हे वर खाली झालं किंवा जे कॉम्प्रेस झालं हे एका सेकंदामध्ये किती वेळात होते त्याला आपण म्हणतो आंदोलन. त्याला काय म्हणतो, आंदोलन म्हणतो, ऑसिलेशन म्हणतो. आणि एकक कालावधीत होणारी आंदोलनांची संख्या म्हणजे वारंवारता होय. एकक कालावधीत होणारी आंदोलनांची संख्या म्हणजेच काय असते, वारंवारता. त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतात, हर्ट्झ या एककामध्ये फ्रिक्वेन्सी हे मोजली जाते. आणि आपल्याला माहीत आहे, कालच तुम्हाला सांगितलं, फ्रिक्वेन्सी जे आहे हे ग्रीक अक्षर न्यू या अक्षराने फ्रिक्वेन्सी दर्शवतात. आणि ते चिन्ह आहे न्यू या अक्षराचं असं व्ही टाईपमध्ये थोडंसं असं वेगळ्या पद्धतीनुसार. तर फ्रिक्वेन्सीसाठी न्यू आणि तरंग लांबीसाठी लॅम्डा. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आहे आयाम, ॲम्प्लिट्यूड. माध्यमातील कणांचे स्वतःभोवती होणारे कमाल विस्थापन म्हणजे आयाम असते. तर आपण काल बघितलं की अवतरंगामध्ये अशी एक लाईन काढली, तर या पॉईंटपासून तर इथूनपर्यंतचं अंतर म्हणजे हे काय झालं, आयाम झालं.
ठीक आहे, म्हणजे माध्यमातील कणांचे स्वतःभोवती होणारे कमाल विस्थापन, ज्या कणांपासून जास्तीत जास्त विस्थापन कुठं होते तो भाग म्हणजेच तो त्याला काय म्हणतो आपण आयाम असं म्हणतो. आणि आयाम बघा कॅपिटल ए या अक्षराने दर्शवला जातो, कॅपिटल ए या अक्षराने दर्शवला जातो. आणि यामधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आवाजाची तीव्रता जी आहे, आवाजाची तीव्रता किंवा उच्चता जी आहे ही आयामावर अवलंबून असते. हा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पेपरमध्ये सुद्धा विचारलेला आहे. आवाजाची तीव्रता किंवा उच्चता जी आहे ही आपली कशावरती अवलंबून असते, आयामावर अवलंबून असते. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे तरंगकाळ आणि त्याचबरोबर आपण पुढे बघणार आहोत पिच, म्हणजेच त्याला काय म्हणतात मराठीमध्ये स्वरमान, त्याला काय म्हणतात स्वरमान. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला सर्वांना. पुढे बघूया आपण तरंगकाळ म्हणजे काय आणि स्वरमान म्हणजे काय. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट आहे बघा तरंगकाळ, टाइम पिरियड ऑफ वेव्ह. म्हणजे बघा माध्यमातील एखाद्या बिंदूपाशी घनतेचे एक आवर्तन पूर्ण होण्यास लागणाऱ्या कालावधीस आपण काय म्हणतो तरंगकाळ असं म्हणतो. आणि तरंगकाळ जो आहे हा कॅपिटल टी या अक्षराने दर्शवला जातो. बरोबर आहे. आता याला आपण एक आंदोलन होण्यासाठी लागणारा वेग असेही, वेग नाही तर लागणारा वेळ असेही म्हणू शकतो. एक आंदोलन पूर्ण होण्यासाठी जितका वेळ लागेल त्याला म्हणतात तरंगकाळ. आणि तरंगकाळ बरोबर काय येईल मग टी बरोबर 1 वारंवारता आणि टी बरोबर 1/न्यू. बरोबर आहे, कारण हे काय आहे ग्रीक अल्फाबेट्स आहे वारंवारता दाखवण्यासाठी न्यू, म्हणजेच टाइम पिरियड म्हणजेच तरंगकाळ बरोबर 1/न्यू आपल्याला सूत्र भेटलेलं आहे. पुढे आहे पिच स्वरमान. आता स्वरमान समजण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वरमान म्हणजे काय आणि आयाम म्हणजे काय. आता सांगितलं आपण आयाम हा कशावरती अवलंबून असतो, आयाम जो आहे कॅपिटल एने दर्शवतात आणि या आवाज आयामावरती आवाजाची काय जी आहे तीव्रता अवलंबून असते. आवाजाची तीव्रता किंवा उच्चता, तर आवाजाची तीव्रता किंवा उच्चता जी आहे ही कशावरती अवलंबून असते, आयामावरती. आणि या वारंवारतेच्या मूल्यानुसार आपल्याला स्वरमान ठरवता येते. या वारंवारतेच्या मूल्यानुसार आपल्याला स्वरमान जे आहे हे स्वरमान म्हणजेच उच्चनीयता ठरवता येते. म्हणजे वारंवारतेवरून आपल्याला स्वरमान दिसेल आणि आयामावरून आपल्याला आवाजाची तीव्रता दिसेल. आवाजाची इंटेन्सिटी जर तुम्हाला काढायची असेल तर ते आयामावरून भेटेल आणि आवाजाचं जर स्वरमान जर काढायचं असेल तर ते आपल्याला वारंवारतेनुसार आपल्याला भेटेल. मग पिच म्हणजे स्वरमान, तर ध्वनी स्रोताच्या कंपनांची वारंवारता म्हणजे स्वरमान होय. काय शब्द आहे वारंवारता, ध्वनी स्रोताच्या कंपनांची जी वारंवारता आहे जी फ्रिक्वेन्सी आहे त्याला आपण काय म्हणतो स्वरमान असे म्हणतो. साधारणतः स्त्रियांचे स्वरमान हे पुरुषांपेक्षा काय असते जास्त असते, पुरुषांच्या स्वरमानापेक्षा जास्त असते, त्यालाच आपण पिच असे म्हणतो इंग्लिशमध्ये. सिंहाची गर्जना बघा लो पिच आहे. ठीक आहे, पक्ष्यांचे किलबिलणे बघा हाय पिच आहे, शिट्टी वाजवणे काय आहे हाय पिच आहे. तर असे काही पिचचे उदाहरणं आहेत. पुढे बघा ध्वनी तरंगाचा कुठलाही बिंदू तरंगकाळ टी या काळात लॅम्डा तरंगलांबी एवढे अंतर पार करतो, म्हणून ध्वनीचा वेग बरोबर काय असते अंतर भागेला वेळ. मग अंतर इथं काय आहे तरंगलांबी छेदामध्ये वेळ काय आहे तरंगकाळ, म्हणून ध्वनीचा वेग बरोबर आपल्याला भेटते तरंगलांबी छेद तरंगकाळ. तरंगलांबी आपण लॅम्डामध्ये मोजतो आणि काळ जो आहे टी मध्ये मोजतो, म्हणजे लॅम्डा छेद टी असा आपल्याला ध्वनीचा वेग भेटलेला आहे. आता बघा हवेतील ध्वनीचा वेग किती असतो, तर सध्या स्टँडर्ड फॉर्मनुसार जर पाहिलं तर 346 मीटर प्रति सेकंद इतका हवेतील ध्वनीचा वेग असतो. 346 मीटर प्रति सेकंद इतका हवेतील ध्वनीचा वेग असतो, अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि या पॉईंटमधला जर तुम्हाला असेल तर या सूत्रानुसार तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायला येतील. आणि त्याचबरोबर यामध्ये 2 प्रश्न तुम्हाला होतात की वारंवारतेवरून आपण स्वरमान ठरवतो आणि आयामावरून आपण आवाजाची तीव्रता ठरवतो. या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत यामध्ये. ठीक आहे, ध्वनीचा वेग कसा काढतो तरंग लांबी छेदामध्ये तरंग काळ. तर बघा 1660 मध्ये बोरेली आणि व्हिवी यांनी पुढे बघूया ध्वनीचा वेग कसा काढला. ध्वनीचा जो वेग आहे आताच आपण बघितलं
मी तुम्हाला सांगितलं ध्वनीचा वेग किती असतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये 346 मीटर प्रति सेकंद. तर 1660 मध्ये इटालियन भौतिकशास्त्रज्ञ बोरेली व व्ही यांनी, हे लक्षात ठेवायचं आहे, व्ही यांनी, हे त्याचं नाव आहे, बोरेली व व्ही यांनी काय केलं की सर्वप्रथम ध्वनीचा हवेतील वेग शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि त्यांनी तो शोधला पण होता. मग त्यांनी काय केलं, बंदुकीची गोळी सुटल्यानंतर तो जो आवाजाचा वेग आहे किंवा जो तो प्रकाशाचा वेग आहे तो त्यामधलं अंतर, म्हणजे समजा इथं बंदूक एक जण मारत आहे आणि इथं समजा ती बंदूक आली तर हे अंतर किती आहे आणि त्या बंदुकीची गोळी मारल्यानंतर किती प्रकाश आपल्याला भेटला आणि त्याचा आवाज जो आहे तो किती वेळानंतर इथं पोहोचला, यावरून त्यांनी ध्वनीचा वेग काढला. तर त्यावेळेस त्यांनी जो ध्वनीचा वेग काढला होता तो आला होता 350 मीटर प्रति सेकंद. तर ॲक्च्युअलमध्ये आताचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे हवेतील ध्वनीचा वेग किती आहे, 346 मीटर प्रति सेकंद. म्हणजे त्याच्या एकदम जवळपास त्यांनी काढला होता. ज्यावेळेस बघा 1660 मध्ये कुठल्याही सुविधा किंवा उपकरणं किंवा कुठलंही टेक्निकल नॉलेज नसलेल्या त्यावेळेससुद्धा त्यांनी जो ध्वनीचा वेग आहे एकदम जवळपास काढला होता सध्याच्या ध्वनीच्या वेगाचा. तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, बोरेली आणि व्ही यांनी, हे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ यांनी काय सर्वप्रथम ध्वनीचा वेग शोधला. तो किती होता, 350 मीटर प्रति सेकंद आणि केव्हा 1660 मध्ये. आणि सध्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये ध्वनीचा वेग हवेतील वेग ध्वनीचा हवेतील वेग किती आहे, 346 मीटर प्रति सेकंद. ठीक आहे. आता बघा विविध माध्यमात 25 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग किती असतो ते एक तक्ता आहे, तो तक्ता आपण बघूया. तो तुम्हाला विचारू शकतात तर आपण बघून घेऊया. ओके, पुढे बघूया. बघा विविध माध्यमात 25 अंश सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा वेग किती असतो. तर त्यांनी अवस्था दिलेल्या आहे स्थायू, द्रव आणि वायूचं सुद्धा आपण बघणार आहोत. तर यामध्ये स्थायूचे बघूया. स्थायू जर ॲल्युमिनियम असेल तर त्याचा ध्वनीचा वेग जो हवेमध्ये जो आहे तो 5420 मीटर प्रति सेकंद आहे. निकेलचा 6040 मीटर प्रति सेकंद आहे. त्याचबरोबर स्टीलचा 5960 मीटर प्रति सेकंद आहे. लोखंडाचा 5950 मीटर प्रति सेकंद आहे. पितळचा बघा 4700 मीटर प्रति सेकंद आहे आणि काचेचा 3980 मीटर प्रति सेकंद आहे. तर बघा स्थायीचा जर आपण पाहिलं तर याच्यापेक्षा जास्तच आहे. वायूचा बघा द्रव समुद्राच्या पाण्याचा 1531 मीटर प्रति सेकंद, शुद्ध पाण्याचा 1498 मीटर प्रति सेकंद, इथेनॉलचा 1207 मीटर प्रति सेकंद आणि मिथेनॉलचा 1103 मीटर प्रति सेकंद. आणि पुढे जर आपण वायू जर पाहिले तर पुढे आपण वायूचं लिहून घेऊ, म्हणजेच वायूचं बघूया. पुढे आपण कशा पद्धतीनुसार हवेचा वेग आहे, वायूमध्ये हवेचा ध्वनीचा वेग कशा पद्धतीनुसार आहे ते आपण बघूया पुढे. बघा वायूमध्ये काय आहे, हायड्रोजनचा जो वेग आहे ध्वनीचा तो 1284 आहे, हेलियममध्ये 965 आहे, हवेमध्ये 346 मीटर प्रति सेकंद आहे, ऑक्सिजनमध्ये 316 मीटर प्रति सेकंद आहे आणि सल्फर ऑक्साईडमध्ये 213 मीटर प्रति सेकंद आहे. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता की ध्वनीचा वेग जो आहे तो स्थायूंमध्ये सर्वात जास्त असतो, त्यानंतर द्रवांमध्ये त्यापेक्षा कमी असतो आणि सर्वात कमी जो आहे तो कशामध्ये असतो, वायूमध्ये असतो. आपण हे कालच्याच लेक्चरला बघितलं. तर ध्वनीचा हवेतील वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो, स्थायूंमध्ये असतो. ध्वनीचा वेग सर्वात जास्त कमी कशामध्ये असतो, वायूमध्ये असतो. आणि मध्यस्थी पाहिलं तर कशामध्ये असतो, द्रवामध्ये असतो. आणि हे आपण बघितलं की कशा कशा पद्धतीनुसार तो वेग कोणकोणत्या पदार्थामध्ये कसा काय किती असतो ते आपण एक स्टँडर्ड किमती त्याच्या बघितलेल्या आहेत. पुढे आपण पुढची कन्सेप्ट बघूया की विविध माध्यमात ध्वनीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत आणि त्याचा काय परिणाम होतो ते आपण पुढे बघूया. बघा ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत. तर आपण जर पाहिलं तर वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा वेग भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. वायू माध्यमातून जाणाऱ्या ध्वनी तरंगाचा जो वेग आहे, कारण ध्वनी काय आहेत, तरंग आहेत आणि कुठल्या प्रकारच्या तरंग आहेत, अणुतरंग आहेत, आहे ना. तर ध्वनी तरंगाचा जो वेग आहे हा भौतिक स्थितीवर अवलंबून असतो. तर भौतिक स्थिती कोणते, म्हणजेच वायूचं तापमान काय,
त्यानंतर वायूची घनता आणि वायूचा रेणुभार या भौतिक स्थितींवर ध्वनी तरंगाचा वेग हवेमध्ये अवलंबून असतो। तर या ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे हे घटक आहेत। पहिला आहे तापमान म्हणजेच टेम्परेचर, दुसरा आहे घनता म्हणजेच डेन्सिटी आणि तिसरा आहे रेणुभार म्हणजेच मॉलिक्युलर वेट। आता बघा तापमानाच्या बाबतीत जर पाहिलं तर तापमान त्याला आपण टेम्परेचर असे म्हणतो आहे ना, बरोबर आहे। ध्वनीचा वेग जो आहे हा माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो असं म्हटलेलं आहे। ध्वनीचा वेग जो आहे हा माध्यमांच्या तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो। मग वेग कशाने दाखवतात? व्ही ने दाखवतात। व्ही समानुपाती म्हणजेच असं चिन्ह, व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्याचं जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरच्या वर्गमुळाशी, त्याचं जे टेम्परेचर आहे त्याच्या वर्गमुळाशी, म्हणजे ही पहिले कन्सेप्ट येते। म्हणजे ध्वनीचा माध्यमातील वेग हा त्या माध्यमातील तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो, बरोबर आहे। ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो। ध्वनीचा वेग म्हणजेच व्ही फॉर व्हेलॉसिटी हा माध्यमाचं तापमानाचं जे वर्गमूळ आहे त्याच्याशी समानुपाती असतो। याच लाईनमध्ये आपल्याला लक्षात येईल। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते जर तापमान चौपट झाले, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, तापमान जर चौपट झाले तर जो वेग आहे हा दुप्पट होतो। तापमान चौपट झाले तर वेग दुप्पट होतो। जर हवेचं तापमान चौपट झालं तर तो हवेचा जो वेग आहे, ध्वनीचा हवेतील वेग जो आहे तो काय होतो? दुप्पट होतो। हा पहिला घटक झाला। दुसरा घटक सांगतो घनता म्हणजेच डेन्सिटी, ठीक आहे। तर ध्वनीचा जो वेग आहे हा माध्यमांच्या घनतेशी व्यस्तानुपाती असतो, घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो। म्हणजे लिहायचं जर म्हटला तर घनता म्हणजे ध्वनीचा वेग फॉर व्ही हा प्रोपोर्शनलचा साईन, पण तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्यस्तानुपाती, एक छेद डेन्सिटी कशाने दाखवतात रे? रोने दाखवतात। कशाने दाखवतात? रोने, हे चिन्ह आहे रोचं। आता क्यू सारखा काढला असा रो जर जो आहे तर याला म्हणतात डेन्सिटीचे चिन्ह रो, अशा पद्धतीनुसार दाखवतात। तर ध्वनीचा वेग जो आहे हा माध्यमातील घनता जे आहे घनताच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो। हे आपल्याला ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारा दुसरा घटक भेटला। म्हणजे ध्वनीचा वेग हा माध्यमातील घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो। ध्वनीचा जे तापमान आहे, ध्वनीचा वेग माध्यमातील तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो। ध्वनीचा वेग माध्यमातील घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असते। म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात येईल जर घनता चौपट झाली तर जो वेग आहे तो अर्धा होतो। वेग जो आहे तो काय होतो? अर्धा होतो, कारण हा व्यस्तानुपाती आहे। हे डायरेक्टली प्रोपोर्शनल होतं आणि वर्गमुळात होतं म्हणून हे दुप्पट झालं, बरोबर आहे ना। आता हे व्यस्तानुपाती आहे आणि वर्गमुळात आहे म्हणजे हा काय होईल? अर्धा होईल। घनता जर चौपट झाली तर वेग काय होतो? अर्धा होतो। आणि तिसरी कन्सेप्ट येते याच्यामध्ये रेणुभार। रेणुभार त्यालाच आपण मॉलिक्युलर वेट असे म्हणतो। मॉलिक्युलर वेट ध्वनीचा जो वेग आहे हा माध्यमातील रेणुभाराच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो। ध्वनीचा वेग जो आहे हा माध्यमातील रेणुभार दाखवतात एम ने, त्याचं वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असते। म्हणजेच व्ही व्यस्तानुपाती 1/वर्गमुळात एम, व्ही समानुपातीचं चिन्ह किंवा प्रोपोर्शनलचं चिन्ह 1/वर्गमुळात एम। म्हणजेच काय? ध्वनीचा वेग माध्यमातील काय म्हटलं? रेणुभाराच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो। म्हणजे इथं तेच होईल। तर जर याच्यामध्ये रेणुभार जर चौपट झाला तर इथं वेग काय होईल? अर्धा होईल, कारण तो काय? व्यस्तानुपाती आहे। तो काय? व्यस्तानुपाती। हे तिन्ही पॉईंट अत्यंत महत्त्वाचे आहेत न्यूमेरिकलसाठी आणि पेपरमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात। अत्यंत याच्यावरचे प्रश्न विचारलेले आहेत। पाहायला गेलं तर खूप सोपी आहे। व्ही म्हणजे वेग आहे, ध्वनीचा वेग माध्यमातील तापमानाच्या वर्गमुळाशी समानुपाती असतो। म्हणजे तापमान जर चौपट झाले तर वेग दुप्पट होईल। दुसरा आहे डेन्सिटी,
म्हणजे ध्वनीचा वेग माध्यमातील घनतेच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतं. म्हणजे घनता जर चौपट झाली तर वेग अर्धा झाला. आणि पुढे ध्वनीचा वेग हा माध्यमातील रेणुभाराच्या वर्गमुळाशी व्यस्तानुपाती असतो. म्हणजे रेणुभार जर चौपट झाला तर वेग काय होईल, अर्धा होईल. ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता आपण यानंतर बघूया मानवाची श्रवण मर्यादा. तर मानवाला कोणता ध्वनी ऐकू येतो आणि कोणता ध्वनी ऐकू येत नाही. ठीक आहे, ते आपण बघणार आहोत पुढच्या गोष्टीवर. ठीक आहे, बघूया ध्वनीचे प्रकार. आता ध्वनीचे प्रकार जर म्हटलं तर ध्वनीचे 3 प्रकार आहेत. ध्वनीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे आपला अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड. दुसरा प्रकार आहे आपला श्राव्य ध्वनी म्हणजेच ऑडिबल साऊंड. आणि तिसरा प्रकार आहे आपला श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड. आता बघा, इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय, ज्या ध्वनीची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. ज्या ध्वनीची वारंवारता जी आहे 20 हर्ट्झपेक्षा कमी असते ते अवश्राव्य ध्वनी असे, त्यांना अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. आता यामध्ये जर म्हटलं तर व्हेल मासे जे आहेत, व्हेल मासे, गेंडा हे अवश्राव्य ध्वनी जे आहेत निर्माण करतात किंवा यांच्या माध्यमातून आपल्याला अवश्राव्य ध्वनी ऐकायला भेटू शकतो. पण 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असलेला जे आहे साऊंड आहे किंवा आवाज आहे तो आपण ऐकू शकत नाही. मानवी जे आहे, मानव तो आवाज ऐकू शकत नाही. ठीक आहे, कारण याची जी मर्यादा आहे हे 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. मग यामध्ये लक्षात ठेवा की अवश्राव्य ध्वनी जे आहे हे 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असणारे ध्वनी असतात. यांना अवश्राव्य ध्वनी म्हणतात, इन्फ्रासोनिक ध्वनी असे म्हणतात. जसं बघा, दोलनाचा जो ध्वनी आहे, दोलकाचा जो ध्वनी आहे तो आवाज आपण ऐकू शकत नाही. तो सुद्धा काय आहे, अवश्राव्य ध्वनी आहे. भूकंप होण्याच्या अगोदर पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे हालचाली होतात त्याचा जो आवाज आहे आपल्याला आवाज येत नाही, पण तो प्राण्यांना तो कळतो. प्राण्यांना तो, कुत्र्यांना त्यांना तो कळतो, कारण ते अवश्राव्य ध्वनी जो आहे तो ऐकू शकतात. आपण अवश्राव्य ध्वनी ऐकू शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की काही गोष्ट जर व्हायची असेल तर प्राण्यांना ती गोष्ट अगोदर कळते. म्हणजे भूकंप जर व्हायचा असेल तो प्राण्यांना तो अगोदर कळतो, कारण प्राणी जे आहेत अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतात. मानव जो आहे, मानव अवश्राव्य ध्वनी ऐकू शकत नाही आहे. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवा. इन्फ्रासोनिक वेव्ह जो आहे, इन्फ्रासोनिक जो वेव्ह आहे हा जो आहे याची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते. आणि व्हेल मासे, गेंडा हा इन्फ्रासोनिक ध्वनी निर्माण करतात. भूकंपाची जी हालचाल होते पृथ्वीच्या भूगर्भामध्ये ही सुद्धा इन्फ्रासोनिक ध्वनीच्या माध्यमातून होते. आणि बघा, आता भूकंपाचा आपल्याला आवाज येतो का, भूकंपामध्ये होणारी जे घरं पडतात, दरवाजे पडतात किंवा ज्या झाडं पडतात किंवा जे काही विध्वंसक रूप भूकंपाचं पाहायला भेटते तो त्याचा आवाज नाही आहे, तर त्याच्यामुळे होणारे ते परिणाम आहेत. बरोबर आहे, भूकंप आपल्याला ऐकू नाही येत. तर ठीक आहे, तर भूकंप होण्याच्या अगोदर जे घटक असतात ते अवश्राव्य ध्वनी, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जो आवाज तयार होतो भूकंप होण्याच्या अगोदर किंवा जे हालचाली होतात त्याचा जो आवाज आहे तो प्राणी ऐकू शकतात, आपण ऐकू शकत नाही. दोलकाची गती जी आहे ते सुद्धा इन्फ्रासोनिक वेव्हचं उदाहरण आहे, इन्फ्रासोनिक ध्वनीचं उदाहरण आहे. पुढचं आहे श्राव्य ध्वनी म्हणजेच ऑडिबल साऊंड. आपल्या मानवाच्या कानाला किंवा जे पण स्त्री पुरुष असेल यांच्या कानाला बघा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनी ऐकू येतो. 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झ वारंवारता असणारा ध्वनी आपल्या मानवाच्या कानाला ऐकू येतो. ठीक आहे, तर यालाच काय म्हणतात, श्राव्य ध्वनी, ऑडिबल साऊंड असे म्हणतात. 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झपर्यंतचा ध्वनीची जी वारंवारता आहे तो आपल्याला ऐकू येतो, त्यालाच ऑडिबल साऊंड असे म्हणतात. आता 20,000 हर्ट्झ, सॉरी 20 नाही 25,000 हर्ट्झ, बरोबर आहे, 20,000 हर्ट्झ. 20 ते 20,000 हर्ट्झपर्यंतची वारंवारता असणारा ध्वनी जो आहे तो आपण ऐकू शकतो. त्यापेक्षा जास्त ध्वनी आपण ऐकू शकत नाही. पण यामध्ये बा एक्सटेन्शनल आहे. कुत्रे जे आहेत, कुत्रे हे 25,000 हर्ट्झपर्यंतचा आवाज ऐकू शकतात. आणि 5 वर्षाखालील मुलंसुद्धा जी आहेत ही 25,000 हर्ट्झपर्यंतचा आवाज ऐकू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला समजा आता माझ्या वयामध्ये आहे, आपल्याला जर ध्वनी कोणता ऐकायचा असेल तर त्याची वारंवारता 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त नको असायला हवी. समजा इथं 19 हर्ट्झ आले तर आपल्याला आवाज येईल का, नाही येईल. 21,000 हर्ट्झ आले तर येईल का आवाज, नाही येणार. म्हणजे 20 हर्ट्झपासून तर 20,000 हर्ट्झपर्यंतचा जो आवाज आहे तो मानवाच्या कानाला ऐकू येतो, म्हणून त्याला श्राव्य ध्वनी, ऑडिबल साऊंड असे म्हणतात. 5 वर्षाखालील मुलं जे आहे 20-25,000 हर्ट्झपर्यंतचा आवाज ऐकू शकतात. आणि कुत्रेसुद्धा तो आवाज ऐकू शकतात. पुढचा आहे श्राव्यातीत ध्वनी, अल्ट्रासोनिक साऊंड.
25,000 हर्ट्झपेक्षा जास्त, 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त जर ध्वनीची तीव्रता असेल, तर ध्वनीची वारंवारता असेल, तर तो जो ध्वनी असतो त्याला काय म्हणतात, श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त जर त्याची वारंवारता असेल ध्वनीची, तर त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतो. यामध्ये वटवाघुळाचा जो आवाज आहे तो अल्ट्रासोनिक ध्वनी तयार करतो, अल्ट्रासोनिक साऊंड निर्माण करतो. डॉल्फिनचा जो आवाज आहे हा सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंड निर्माण करतो. त्याचबरोबर उंदीराचा आवाज जो आहे हा सुद्धा अल्ट्रासोनिक आवाज तयार करतो. आता बघा, या अल्ट्रासोनिक साऊंडचे भरपूर उपयोग आहेत. या अल्ट्रासोनिकचे साऊंडचे आहेत भरपूर उपयोग आहेत. तर एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर या अल्ट्रासोनिक साऊंडचा आपण वापर करतो. त्याचबरोबर दुधासारखे जे द्रव पदार्थ आहेत यांना जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी यामध्ये आपण अल्ट्रासोनिकचा वापर करतो, अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतो. मग अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे ध्वनी त्यावर मारतात का रे? आपल्याला माहीत आहे ध्वनी काय आहेत, तरंग आहेत. या तरंगाचा मारावर किंवा या तरंगाचा जो मारा आहे किंवा तरंग त्यामधून आरपार करतात, त्यामुळे त्यामध्ये असणारे जीवाणू जो आहे ते मरतात. म्हणून दूध आणि दुधासारखे जे द्रव पदार्थ आहेत हे जास्त काळ टिकून राहतात. त्याचप्रमाणे सोनोग्राफी असेल, इकोकार्डिओग्राफी असेल, यामध्ये सुद्धा या अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतो, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण जर म्हटलं तर कारखान्यामध्ये जिथं आपला हात पोचू शकत नाही अशा ठिकाणची, अशा यंत्रणांची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर केला जातो. हे अत्यंत महत्त्वाचे काही उपयोग त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आपण पाहिलं की आपल्याला शरीरामध्ये धातूच्या ठोकळ्यातील तळे किंवा भेगा शोधण्यासाठी देखील या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो. धातूच्या ठोकळ्यातील तळे किंवा भेगा शोधण्यासाठी सुद्धा या अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतात. त्याचबरोबर आपण पाहिलं की सोनोग्राफीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो, इकोकार्डिओग्राफीसाठी सुद्धा याचा वापर केला जातो. सोनोग्राफीमुळे काय होते, सोनोग्राफीमुळे आपण आतला भाग जो आहे तो आपल्या शरीरामधला आतला भाग जे आहे त्याच्यामध्ये काय हालचाली होत आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहे ते आपण शोधतो. पोटाच्या बाबतीत पोटाची सोनोग्राफी आपण जनरली करतो. म्हणजे श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग जो आहे तो भरपूर प्रमाणात आपल्याला उपयोग होतो. म्हणजे एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी, त्याचबरोबर दुधासारखे द्रवयुक्त पदार्थ जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतात. म्हणजे त्यांचे वेव्हचा त्यावर मारा करतात आणि ते मारा केल्यामुळे त्यामधले जे जीवाणू आहेत जे मानवी शरीराला घातक आहेत ते मरण पावतात. म्हणून दूध आणि इतर द्रवजन्य पदार्थ आहेत जास्त काळ टिकू शकतात. सोनोग्राफीमध्ये, इकोकार्डिओग्राफीमध्ये, त्याचबरोबर कारखान्यामध्ये एखादी यंत्रणेमध्ये जर तिथं आपला हात पोचू शकत नाही तर त्या यंत्रणेची स्वच्छता करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंडचा म्हणजेच त्यांचा वेव्हचा वापर करतात. त्याचबरोबर आपण पाहिलं की एखाद्या धातूला जर तळा पडलेल्या असतील, भेगा पडलेल्या असतील तर ते शोधण्यासाठी सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंडचा वापर करतात. तर हे 3 प्रकारचे ध्वनीचे प्रकार आहेत. एक आहे अवश्राव्य ध्वनी, दुसरा आहे श्राव्य ध्वनी आणि तिसरा आहे श्राव्यातीत ध्वनी. पहिला इन्फ्रासोनिक, दुसरा ऑडिबल आणि तिसरा अल्ट्रासोनिक. 20,000 हर्ट्झपेक्षा कमी आवाज म्हणजेच इन्फ्रासोनिक. 20,000 हर्ट्झ ते 20 हर्ट्झ ते इथं चुकवलं मी. इन्फ्रासोनिक म्हणजे काय, 20 हर्ट्झपेक्षा कमी आवाज जर असेल तर तो इन्फ्रासोनिक. 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ एवढा आवाज जर असेल, एवढी वारंवारता असणारा जर ध्वनी असेल तर त्याला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो. आणि 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त वारंवारता असणारा जर ध्वनी असेल तर त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे आपण सरळ सरळ करून घ्या, 20 हर्ट्झ त्याचबरोबर 20,000 हर्ट्झ. म्हणजे यामध्ये जर पाहिलं तर हा जो पार्ट आहे हा आपला काय झाला, श्राव्य ध्वनी आहे ना. आणि या 20,000 हर्ट्झपेक्षा जर कमी असेल तर अवश्राव्य ध्वनी. याची वारंवारता लक्षात ठेवा. हर्ट्झ काय आहे, वारंवारता. आणि या 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त म्हणजेच 25,000 हर्ट्झपेक्षा जास्त जर असेल तर तो काय असतो आपला अल्ट्रासोनिक. म्हणजेच त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतो. ठीक आहे. ह्या कन्सेप्ट अत्यंत महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, काय अडचण आहे यामध्ये. ठीक आहे, पुढे आपण बघूया प्रतिध्वनी नावामध्ये दिसते. आता यामध्ये हे आपण बघितलं, त्यामध्ये एक कन्सेप्ट मी आधीच्या याच्यामध्ये तापमानाच्या बाबतीत तुम्हाला एक सोडली की तापमान बघा, जर कोणत्याही वायूचं तापमान आपण 1 अंश सेल्सिअसने जर वाढवलं तर तो जो ध्वनीचा वेग जो आहे 0.6 मीटर प्रति सेकंदने वाढतो.
हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, हा माझ्याच्याने सुटला होता. बघा, तापमान जर आपण 1 अंश सेल्सिअसने वाढलं तर ध्वनीचा वेगसुद्धा 0.6 मीटर प्रति सेकंदने वाढतो. एवढं लक्षात ठेवायचं आहे. हा एक पॉईंट मागच्या याच्यामध्ये नोट डाऊन करून घे जा, किंवा आपण नोट्स तर देतच आहोत. ठीक आहे, हे तुम्हाला झोपेत जरी विचारलं ना तरी आलं पाहिजे. अवश्राव्य ध्वनी 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारता असणारा ध्वनी. श्राव्यातीत ध्वनी मानवाला ऐकू येणारा आवाज 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतकी वारंवारता असेल तर तो मानवाला आवाज येतो, म्हणून त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात. 25,000 हर्ट्झपेक्षा वारंवारता जर जास्त असेल तर तो श्राव्यातीत ध्वनी. अवश्राव्य ध्वनी वेल, मासे, गेंडा निर्माण करतात. भूकंपाची हालचाल जर होत असेल तर ते आपल्याला आवाज येत नाही, पण प्राण्यांना येतो. म्हणून आपल्याला म्हणतो की प्राण्यांना काही गोष्टी जर भूकंप व्हायचा असेल तर तो आधी समजतो, कारण ते अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतात, आपण ऐकू शकत नाही. दोलकाचा जो आवाज आहे तो सुद्धा इन्फ्रासोनिकचाच आवाज आहे. श्राव्य ध्वनी मानवाला ऐकू येईल तो आवाज. श्राव्यातीत ध्वनी आपण तुम्हाला सांगितलं, वटवाघुळाचा आवाज, उंदीराचा आवाज, त्याचबरोबर डॉल्फिनचा आवाज श्राव्यातीत ध्वनी तयार करतात, आहे की नाही. तर या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढचं जर पाहायला गेलं तर पुढचा एक महत्त्वाचा प्रकार आहे, महत्त्वाचा पार्ट आहे वटवाघूळ. आता वटवाघुळाच्या बाबतीत बरेच भ्रम आणि बरेच ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आधीच, वटवाघुळाला दिसत नाही तर मग ते वटवाघूळ जे आहे, वटवाघूळ हा प्राणी आहे, पक्षी नाही आहे. वटवाघूळ लक्षात घ्या, हा प्राणी आहे, पक्षी नाही आहे. तर उडणारा प्राणी कुठला आहे? वटवाघूळ. उडणारा प्राणी कुठला आहे? वटवाघूळ आहे, कारण तो उडणारा प्राणी आहे, पक्षी नाही आहे. लक्षात ठेवा, काय ठेवा, उडणारा प्राणी आहे, पक्षी नाही आहे. तर काय झालं, इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी, इटालियन शास्त्रज्ञ होते, स्पालांझानी नाव लक्षात ठेवा. यांनी काय केलं, या वटवाघुळाबद्दल थोडीशी माहिती निर्माण केली, की वटवाघुळाचा त्याने शोध लावला. म्हणजे वटवाघूळ तर तयारच होतं. शोध म्हणजे काय, की आपल्याला माहीत आहे की वटवाघुळाची जी नजर आहे ती कमजोर असते. म्हणजे दिवसा तर तो उडू शकत नाही, तर तो रात्री एवढा खतरनाक कसा काय उडतो. म्हणजे रात्री तो बघा आवाज करत करत उडतो. म्हणजे वटवाघुळाचा काय कन्सेप्ट आहे तर लक्षात घ्या, वटवाघूळ जे आहे, वटवाघूळ उडत असताना, समजा हे वटवाघूळ आपण म्हटलं, जस्ट इमॅजिन करा, एवढं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, हे जर आपण वटवाघूळ म्हटलं तर हे उडत असताना आवाज करत करत उडते. काय असते, आवाज करत करत उडते. आता तो जो आवाज असतो तो तिचा, आताच आपण बघितलं त्याचा जो आवाज असतो तो काय असतो, आवाज असतो रे अल्ट्रासोनिक आवाज असतो, आहे ना. श्राव्यातीत ध्वनी वटवाघुळामुळे आपल्याला तयार होतो. श्राव्यातीत ध्वनी वटवाघुळामुळे तयार होतो. तर या इटालियन शास्त्रज्ञांनी याच्यावरती अभ्यास केला. तर वटवाघुळाला दिवसात दिसत नाही, तर रात्री त्याला कसा काय एवढा तो फास्ट चालत असेल आणि एवढ्या गतीने उडत असेल. तर वटवाघूळ हा प्राणी नसून तर तो पक्षी आहे. तर वटवाघूळ उडत असताना काय करतो, तो आवाज करत चालतो. काय चालतो, आवाज करत चालत असतो. आवाज करता करता समजा जर इथं जर काही पृष्ठभाग असेल, किंवा इथं दुसरा पक्षी असेल, किंवा इथं कोणतीही वस्तू असेल, तर जो हा आवाज आहे, हा आवाज या पृष्ठभागावरती टच होतो. आणि हा आवाज इथं टच झाल्यामुळे, स्पर्श केल्यामुळे याचं परावर्तन होते. काय होते, रिफ्लेक्शन होते. आणि रिफ्लेक्शन होऊन परत हा आवाज या वटवाघुळांकडे जातो. म्हणजे काही सेकंदातच त्याला समजते की इथं पुढे काहीतरी अडथळा आहे, किंवा इथं कुठली तरी वस्तू आहे. म्हणजे तो पुढच्या याचा भास, किंवा पुढचे याचा जो आपल्या पुढे कोणता ऑब्जेक्ट आहे, किंवा वस्तू आहे, प्राणी आहे, किंवा काय आहे, हे त्याला त्याच्या आवाजामुळेच कळते. म्हणजे त्याला जास्त डोळ्याचं काम नाही आहे, त्याला डोळ्याचं जास्त गरज नाही आहे. म्हणजे हा आवाज जो आहे, हा अल्ट्रासोनिक जो आवाज आहे, हा या वस्तूवर आदळून त्याचं रिफ्लेक्शन होते, त्याचं परावर्तन होऊन परत त्याच्याजवळ येतो. मग परत त्याच्याजवळ काही सेकंदामध्ये तो येतो. तर त्यामुळे आपल्याला मिली सेकंदमध्ये त्याच्याजवळ परत जातो. तर त्यामुळे त्याला कळते की पुढे काही ऑब्स्ट्रक्शन आहे, पुढे काहीतरी आपल्याला हे आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे ही इटालियन शास्त्रज्ञ स्पालांझानी यांनी शोधलेली आहे. आणि आताच आपण बघितलं की वटवाघूळ जे आहेत हे श्राव्यातीत ध्वनी निर्माण करतात. तर वटवाघुळांची जी
दृष्टी आहे ती कमजोर असते, तर ते मग एवढ्या फास्टमध्ये रात्री कसे उडत असतील, दिवसात त्यांना दिसत नाही तर रात्री कसं उडतील. तर त्यामध्ये एक स्पेशल फीचर्स हे निसर्गाने त्यामध्ये दिलेलं आहे की ते जे उडत असते तेव्हा तो आवाज करत करत उडतो आणि तो आवाज करताना ते श्राव्यातीत ध्वनी त्याचा आवाज असतो. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंडमध्ये त्याचा आवाज निर्माण होतो. तो आवाज निर्माण झालेला पुढे त्याच्यासमोर जर काही ऑब्जेक्ट असेल किंवा वस्तू असेल किंवा प्राणी असेल किंवा पक्षी असेल तर त्यावरती आदळून परत त्याचं परावर्तन होऊन परत त्याच्यामध्ये काही मिली सेकंदमध्ये त्याच्याजवळ परतते. म्हणजे त्यामुळे पुढे काय आहे हे त्याला समजते, म्हणजे त्याला पाण्याची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीनुसार वटवाघूळ जे आहे आपलं काम करते, उडण्याचं काम करते आणि त्यामुळे त्याला दिसण्याची जास्त गरज सापडत नाही आहे. तर ह्या वटवाघुळाच्या बाबतीत कन्सेप्ट आहे. तर वटवाघूळ हा प्राणी नसून तर तो काय आहे, पक्षी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे आपण बघूया प्रतिध्वनी इको. एकदम साधी कन्सेप्ट आहे. इको म्हणजे काय की आपण बघा कुठं जरी गेलो तर त्याचा परत आपल्याला रिटर्न आवाज येतो आहे ना, तर त्याला आपण इको म्हणतो, प्रतिध्वनी म्हणतो. पुढची कन्सेप्ट आहे प्रतिध्वनी इको. एकदम इझी आहे. प्रतिध्वनी म्हणजे मूळत ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे झालेली पुनरावृत्ती होय. समजा हा एक व्यक्ती आहे, याने आवाज काढला आणि इथे एक पृष्ठभाग आहे, तिथं आला आणि तो परत त्याचं परावर्तन होऊन परत त्याच्याजवळ आला तर त्याला काय म्हणतो आपण, प्रतिध्वनी म्हणतो. म्हणजे आपण बघा डोंगर दऱ्यावरती जर गेलो तिथं जर आवाज काढला तर काही वेळानंतर परत तो आवाज आपल्याला, आपण जो अरे जर केलं तर परत तिकडून अरे आल्यासारखा आवाज आवाज येतो. तर तो जो असतो तो प्रतिध्वनी असतो, इको असं म्हणतं त्याला, आहे ना. आणि बघा एखादा ध्वनी आपल्या मेंदूत 1/10 सेकंदासाठी राहू शकतो. म्हणजे 0.1 सेकंदासाठी एखादा ध्वनी आपल्या मेंदूमध्ये राहू शकतो. आणि याच जर कालावधीमध्ये 2 आवाज जर आपल्या कानावर पडले तर त्यामधील पहिलाच आवाज फक्त आपल्याला ऐकू येतो, दुसरा आवाज आपल्याला ज्ञात होत नाही आहे. हे कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे 0.1 सेकंदासाठी किंवा 1/10 सेकंदासाठी कोणताही ध्वनी आपल्या मेंदूमध्ये राहतो आणि त्यानंतर तेवढ्या टायमामध्ये जर 2 आवाज आपल्याला ऐकू आले तर पहिलाच आपल्याला आवाज जो आहे तो ऐकू येतो, दुसरा आवाज आपल्याला ज्ञात होत नाही आहे. समजा 22°C तापमानाला हवेतील वेग आपल्याला माहीत आहे 344 मीटर प्रति सेकंद इतका असतो. तर जर अंतर काढायचं म्हटलं तर वेग गुणेला काळ, तर वेग किती आहे 344 मीटर प्रति सेकंद आणि 0.1 सेकंदासाठी तर हे 34.4 मीटर एवढं अंतर त्याला असेल. म्हणजेच काय झालं की याने आवाज काढला, इकडे गेला, परत रिटर्न आला, म्हणजे हे अंतर किती झालं 34.4 मीटर. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये अंतर या दोघांमधलं याचा अर्ध होईल तर किती होईल ते 17.2 मीटर एवढं अंतर राहील. म्हणजेच तेच म्हटलेलं आहे की त्यामुळे सुस्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी ध्वनीच्या स्रोतांपासून अडथळ्यापर्यंतचे कमीत कमी अंतर वरील अंतराच्या निम्मे म्हणजे 17.2 मीटर असावे लागते. आणि बघा हे वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळं असू शकते. हे 22°C तापमानाला एवढा हवेतील वेग आहे. मी तुम्हाला सांगितलं की 1°C तापमान जर वाढवलं तर हवेचा वेग 0.6 मीटर प्रति सेकंदने वाढतो. म्हणजे याचा किती होईल तो 344.6 मीटर प्रति सेकंद होईल. परत हे वाढेल. म्हणजे वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळं हे अंतर असू शकते. पण 22°C तापमानाला जो हवेतील ध्वनीचा जो वेग आहे हा 344 मीटर प्रति सेकंद इतका असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनुसार ही पुनरावृत्ती असते. म्हणजे एखाद्या पृष्ठभागावर आदळून तो परत तो ध्वनी जर आपल्याजवळ आला तर त्याला काय म्हणतो आपण, प्रतिध्वनी म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर मी असा बॉल या भिंतीवरती मारला, परत तो रिटर्न माझ्याजवळती आला, बरोबर आहे, रिटर्न माझ्याजवळती आला, म्हणजेच तो रिटर्न येणे म्हणजेच तो काय झाला, त्याचा प्रतिध्वनी झाला. तसंच आवाजाच्या बाबतीत मी एक आवाज काढला, तोच परत रिटर्न माझ्या कानावरती येत असेल तर तो त्याला प्रतिध्वनी म्हणतात. ही कन्सेप्ट आहे फक्त. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या मेंदूमध्ये 1/10 सेकंदच कोणताही ध्वनी आपल्या मेंदूमध्ये राहतो. म्हणजे 0.1 सेकंद म्हणजेच 22°C तापमानाला जर ध्वनीचा हवेतील वेग पाहिला तर 344 मीटर प्रति सेकंद असतो. आणि या दोघांमधलं अंतर जर काढायचं असेल तर 344 गुणिले 0.1 केलं तर आपल्याला 34.4 मीटर एवढे भेटतात. आणि त्याच्या अर्धे केलं तर त्या दोघांमधलं म्हणजे तो व्यक्ती आणि तो जो अडथळा आहे किंवा जिथून तो साऊंड रिटर्न झाला त्यामधलं अंतर भेटेल तर ते आपल्याला 17.2 मीटर भेटेल. पण हे केव्हा 22°C तापमानाला. याचं जर तापमान कमी झालं तर ते अंतर कमी होईल आणि तापमान जर वाढलं तर अंतरसुद्धा वाढेल. अशा पद्धतीनुसार ही कन्सेप्ट होती प्रतिध्वनीची. पुढे आपण निनाद वगैरे त्यानंतर सोनार जी सिस्टम आहे ते बघूया आणि त्यानंतर आपला जो कर्ण आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. कारण आजच्या लेक्चरमध्ये एवढं जर घेतलं तर सगळं डोक्यावरून चाललं जाईल. तर ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवा.
आजच्या लेक्चरमध्ये आपण तरंग लांबी काय, फ्रिक्वेन्सीची काय, कशाने दर्शवतात, त्याचं चिन्ह काय असते, कशामध्ये मोजतात, त्याचबरोबर तरंग काळ काय असतो, त्याच्यानंतर आयाम काय असतो ते बघितलं. त्यानंतर ध्वनीवरती परिणाम करणारे घटक ज्यामध्ये तापमान असेल, घनता असेल आणि रेणुभार असेल त्याचे सूत्र आपण बघितले, बरोबर आहे. त्याच्यानंतर ध्वनीचा वेग, तरंग लांबी भागेला तरंग काळ हा सुद्धा बघितला. त्यानंतर आपण त्यामध्ये स्थायूमध्ये सर्वात जास्त वेग, द्रवामध्ये कमी, त्यापेक्षा कमी वायूमध्ये असतो आणि ते सगळे आपण त्यामध्ये बघितलेले आहेत. आणि त्यानंतर आता प्रतिध्वनी हा कन्सेप्ट आपण बघितला. आणि त्याचबरोबर आपण अवश्राव्य ध्वनी कशाला म्हणतात, श्राव्य ध्वनी कशाला म्हणतात आणि श्राव्यातीत ध्वनी मानवाला कोणत्या वारंवारतेचा ध्वनी ऐकू येतो, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंतचा, त्यानंतर वारंवारता असणारा आहे ना. त्याचबरोबर आपण अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारता असेल तर तो अवश्राव्य ध्वनी, ठीक आहे. म्हणजेच त्यामध्ये व्हेल मासे असतील, ठीक आहे, त्यांचा आवाज जो आहे तो अवश्राव्य ध्वनीचा असतो. भूकंपाची जी हालचाल आहे हे आपल्याला कळत नाही किंवा त्याच्या भूकंपामुळे होणारा आवाज आपल्याला कळत नाही पण प्राण्यांना कळतो, बरोबर आहे. दोलकाची जी आवाज आहे हा सुद्धा अवश्राव्य ध्वनीचं उदाहरण आहे. श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय, 25,000 हर्ट्जपेक्षा जास्त जर वारंवारता ध्वनीची असेल तर त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी म्हणतो. त्याचे भरपूर उपयोग आहेत. एका जहाजाहून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी, दुधासारखे द्रव्यजन्य पदार्थ जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्यामध्ये श्राव्यातीत ध्वनीच्या तरंगाचा मारा केला जातो आणि त्याचे जीवाणू मारले जातात. हे पाहिलं आपण सोनोग्राफीमध्ये, त्याच्यानंतर इकोकार्डिओग्राफीमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की एखाद्या धातूला तडा किंवा भेगा शोधण्यासाठी सुद्धा त्याचा श्राव्यातीत ध्वनीचा वापर होतो. त्याचबरोबर आपण बघितलं की आणखी एक कन्सेप्ट जे आहे, कारखान्यामधील जी यंत्रणा आहे किंवा यंत्र आहे त्यामध्ये जिथं आपण हात पोचू शकत नाही त्याला स्वच्छ करण्यासाठी सुद्धा अल्ट्रासोनिक साऊंडच्या वेव्हचा त्यामध्ये वापर करतात. अशा तऱ्हेने श्राव्यातीत ध्वनीचे भरपूर उपयोग आहेत आणि पुढे सोनार सिस्टीममध्ये सुद्धा याचाच उपयोग होतो. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आजचं लेक्चर जर तुम्हाला खरंच आवडलं असेल तर या लेक्चरला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, कोणताही व्यक्ती आयुष्यातून मोठा होऊन येत नाही. त्याला मोठं करण्यासाठी किंवा त्याला जर फेमस करायचं असेल किंवा फेमस जाऊ द्या, फेमसचं काही घेणं नाही आपल्याला. फक्त एकच गोष्ट आहे, आता तुम्ही जर पाहसाल, आता मी यूट्यूबवरती मी सगळे लेक्चर पाहतो, बघा ध्वनी साऊंड जो आहे भरपूर कमी लोकांनी घेतलेला आहे आणि त्यामध्ये कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर केलेले नाही आहेत. फक्त तुम्हाला त्याचे उदाहरणं दिसतील आणि उदाहरणानुसार तुम्हाला ते एक एक कन्सेप्ट सांगतील. पण आता पूर्ण कन्सेप्च्युअल ध्वनी साऊंड आपण बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे. एक शेवटचा पार्ट बाकी आहे. तर यासाठी भरपूर मेहनत घ्यावं लागते. आपला जो डिजिटल बोर्ड वगैरे या नाही आहेत, लाईट सिस्टीम आपल्या जो प्रॉपर अशी नाही आहे की तुम्हाला कधी कधी दिसायलाच समजत, म्हणजे दिसायला थोडंसं तुमची क्वालिटी जी आहे आपली व्हिडिओची खूप कमी जाते. तर ह्या गोष्टी करूनसुद्धा आपण मेहनत करून ही गोष्ट करत आहोत. तर तुम्ही जर एखादा व्हिडिओ आपला शेअर केला, तुमच्या व्हॉट्सअपला टाकला, तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला किंवा फेसबुक चॅनलला तुमचं असेल तिथं शेअर केला तर काही फरक पडणार आहे का? कारण आपण एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली तर ती नक्कीच इतरांना शेअर करतो. जर ही गोष्ट चांगली वाटत असेल तरच शेअर करा, नाहीतर शेअर करू नका, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.